नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. वाट पाहत होतं का अक्षय पण तिला आता घराच्या बाहेर काढून फेकेल आणि अंकितला पण समजलं का आरुषीने बन्सलसोबत एक रात्र काढली म्हटल्यावर तो पण तिचा विषयच मनातून काढून टाकेल. मनातल्या मनात ती स्वतःचीच तारीफ करत होती. आचल, तुला झालं तरी काय? अंकित तिच्याकडे शॉक होऊन पाहू लागला. अंकित मान हलवत म्हणाला, तुला आता लास्ट टाइम सांगतोय, अक्षयसोबत पंगा घेणं सोडून दे. आतापर्यंत तुला पण समजलं असेल का तो एकदमच सनकी माणूस आहे आणि त्याचा परिणाम तू काल रात्रीच अनुभवलाय ना. जर कधी तो सिरियसली तुझ्याशी बदला घ्यायला उतरला तर ना, मी पण सांगतोय, मी पण तुझी काहीच मदत नाही करू शकणार. आणि तू आरुषीचं बोलतेस तर ती आज पण तुझी बहीण आहे. काय बोलतोय अंकित? तुला अजून पण माझ्यापेक्षा त्या आरुषीची जास्त काळजी वाटते ना? आचल रागात म्हटली. आचल, माझ्यापेक्षा जास्त तुला माहिती असेल का काल रात्री आरुषीसोबत काय झालं असेल. सो प्लीज ओव्हर रिॲक्ट करायचं बंद कर. जर कधी गलत तुझ्यासोबत झालंय तर तिच्यासोबत पण झालंय ना. मला खूप वेगळी वाटतेस तू. आचल, यू आर अ स्ट्रेंजर नाव. आचल पण टॉन्ट मारत म्हणाली, काल रात्री माझ्यासोबत बेड शेअर करताना नाही वाटली का मी तुला स्ट्रेंजर? आता अचानक काय झालं तुला? ते जाऊ दे, सगळ्यात मोठा धोका तर तू आरुषीला दिलास. मी तर पहिल्यापासूनच अशी होती. अंकितला तिचं बोलण्यात खूप दुखत होतं, पण तो शांत होत बोलला, मी काल रात्री तुझ्यासोबत जे पण केलं ती माझी मजबुरी होती. आचल, मला वाटलं असतं तर तुला हॉस्पिटलला पण घेऊन गेलो असतं, पण तू आता कॉमन पर्सनॅलिटी नाही राहिली. यू आर पब्लिक फिगर. लोक तुला ओळखता. तुला माहिती आहे तर तुला माहिती आहे का काल रात्री तू किती खराब कंडिशनमध्ये मला सापडली होती. जर अशा हालतीत मी तुला कोणासमोर घेऊन गेलो असतो तर तुझ्या इमेजवर किती घाण इम्पॅक्ट पडला असता हे मला तुला सांगायची गरज नाही. काल रात्री जे पण झालं ते सगळं न्यूज चॅनेलवर दाखवत आहेत, तू पाहू शकतेस. बन्सलची काय हालत झाली ते तू पाहू शकते. ते पाहून तरी तुझ्या डोक्यात प्रकाश पडेल आणि तू त्या अक्षयचा नाद सोडशील. अंकित दरवाजाकडे जात म्हणाला, एनिवे, मला तुला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललोय. याच्यातून तुला काय घ्यायचं आहे आणि काय नाही ते तू ठरव, तुझी मर्जी. अंकित दरवाजा उघडून तिथून निघून गेला. दरवाजा लावायचा आवाज ऐकून आचल पण चिडली होती. ओके जा, ती ओरडत म्हणू लागली. तू निघून जा, मला पण काहीच गरज नाही तुझी. आचलने मोबाईल पाहिला तर तिच्या एजंटचे भरपूर कॉल आलेले होते. तिने तिला कॉल केला आणि विचारलं, हॅलो निया, व्हाय आर यू कॉलिंग मी? कॉलवरून दुसऱ्याकडून नियाचा आवाज आला, अरे देवा, बरं झालं तू कॉल उचलला. तुला माहिती आहे इथे एकाच रात्रीत काय काय होऊन गेलं ते? आचल बेडला पाठ टेकवत बोलली, अगं काल मी खूप थकली होती ना, म्हणून मी झोपली होती. बोल, काय झालं? काय, इथे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये तुफान आला होता. सगळं काही इकडे तिकडे होऊन गेलेलं आहे आणि तू आरामात झोपली तिथे. बाय द वे, तू ठीकच केलंस, नाहीतर तुला माहिती झाल्यावर तुझी झोपच उडून गेली असती. निया टेन्शनमध्ये बोलली. आचल पण चकित होऊन बोलली, काय बोलायचं आहे तुला? सरळ बोल.
मॅडम आता तुम्ही मूवीची शूटिंग नाही करू शकत. डायरेक्टर तुझा रोल दुसऱ्याला देऊन टाकला आहे. आचल हे ऐकून खूप शॉक झाली, पण काहीच वेळात ती रिलॅक्स पण झाली आणि बोलली, निया हा काही वेळ आहे का गं तुला मजाक करायला? हाच वेळ भेटला होता का? एक वेळात तर ती घाबरलीच होती. मी घाबरलीच होती तुझं बोलणं ऐकून. ह्या मूवीची शूटिंग मी केली नसती ना तर मी ही गोष्ट मांडली पण असती गं. पण मागील 6 महिन्यात जवळजवळ कितीतरी शूट केला आहे मी. आता ते मला बदलूच शकत नाही. मॅडम तुम्हाला वाटतं का मी असं मजाक करू शकते? निया बोलली. नो दॅट्स इम्पॉसिबल. आचलची पण धडकन वाढायला लागली होती. तिने ह्या रोलसाठी काय काय नव्हतं केलं. खूप मेहनत केली होती. एवढंच नव्हे तर त्याच्यासाठी अंकित आणि रमणीक खुराना यांनी पण याच्यासाठी पूर्ण 2 करोड एवढी रक्कम दिलेली होती. खूप पैसे लावले होते तिच्यासाठी. असं कसं तिला रातोरात बाहेर करतील? अरे मॅडम काही पण होऊ शकतं. डायरेक्टर बोलले का त्यांना नवीन एक इन्व्हेस्टर भेटलाय आणि त्याच्याच डिमांडमुळे तुम्हाला पण चेंज केलं आहे. मॅडम मला तर अजून पण काहीच समजत नाही. निया बोलली. मॅडम मला समजत नाही का त्या इन्व्हर्टरचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्यासोबत? आता आचलच्या डोळ्यासमोर अक्षयचा चेहरा फिरत होता. त्याच्याशिवाय असं तिच्याशी कोण करणार आहे? कालपर्यंत तिच्या आयुष्यात किती चांगले दिवस होते आणि एकाच रात्रीत सगळं काही बदलून गेलं. असं नाही होऊ शकत. आता आचल पूर्ण थरथरायला लागली होती. निया तुला माहिती आहे का हा नवीन इन्व्हेस्टर कोण आहे ते? आचल माहिती होतं का अक्षयशिवाय असं कोण करणार म्हणून ती कन्फर्म करण्यासाठी विचारत होती. मॅडम मला माहिती राहिले असते तर मी कशाला तुम्हाला विचारलं असतं, फोन कशाला केला असता. मीच खूप टेन्शनमध्ये आहे. कोण आहे तो माणूस ज्याने चालत्या शूटिंगमधून तुम्हाला बाहेर काढून टाकले? निया बोलली. ओके फाईन, मी स्वतःच डायरेक्टरसोबत बोलते. माहिती तर होईल का हा माणूस कोण आहे म्हणून. तिने कॉल कट केला आणि मनोज शाश्वतला फोन केला. 3-4 वेळा कॉल करून तेव्हा त्याने कॉल रिसीव केला आणि मनोज तिला बोलला, हे बघ आता मी तुला जास्त काहीच नाही बोलू शकत. माझी पण मजबुरी होती म्हणून मी हे सगळं केले. बस मी जास्त काहीच नाही बोलू शकत आणि इथून पुढे मला कॉल करायचा प्रयत्न नको करू. तुझा मोबदला तुला भेटून जाईल. त्याने एक शब्द पण आचलला बोलायला मोका न देता बोलून आचलचा कॉल कट केला. आचल डोळे मोठे करून पाहतच राहिली. आचल पटकन तिथून निघाले आणि अंकितच्या ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये पोहोचायच्या आधी तिने काही न्यूज पण पाहिल्या होत्या जिथे तिच्या रातोरात तिला मूवीमधून काढून टाकलेल्या न्यूज येत होत्या. ते पाहून ती लगेच अंकितच्या ऑफिसला पोहोचली. पोहोचेपर्यंत तो ऑफिसमधील सगळा स्टाफ निघून गेलेला होता. तिने अंकितला सगळं सांगितलं, कसं तिला मूवीमधून बाहेर केले, काय काय झालं ते सगळं ती बोलली. मला आता सहन नाही होत आहे अंकित बोलत ती रडायला लागली. त्याने अचलची हालत पाहिली तर त्याला पण खूप वाईट वाटलं. प्लीज रडू नकोस, मी समजू शकतो का तुला आता काय वाटत असेल. आपण हे हँडल करूया ना, ही सिच्युएशन आपण करू हँडल, त्याने अचलला समजावत बोललं. आता अंकितला पण आचलची खूप क्यू यायला लागली होती, कारण ती पण आता त्याची होणारी बायको होती. तू मनोज शाश्वतसोबत बोलणं केलं का? कुठला रस्ता नाही आहे का तुझा रोल तुला परत भेटेल म्हणून? तूच बोल ना.
आचल जोरजोरात रडायला लागली. नाही अंकित, आता सगळीकडे ही न्यूज पसरली आहे आणि नवीन ॲक्ट्रेसला त्यांनी इंट्रोड्यूस पण केले मीडियासमोर. आता काहीच नाही होऊ शकत. मला मनोज शाश्वत बोलला का आपण जे पण पैसे दिलेले होते त्याच्या डबल आपल्याला त्याचा मोबदला म्हणून रिटर्न देतील म्हणून. आता कुठलाच रस्ता नाही उरला. अंकित ती थोडी शांत झाली आणि अंकितला बोलली, तुला माहिती आहे आरुषी अक्षयसोबतच त्याच्या घरात राहते. हे तिचंच काम आहे. मी तिला घराबाहेर काढले ना आणि तिची प्रॉपर्टी हिसकावली ना, हा त्याचाच बदला घेते ती. अंकित तिच्याकडे पाहत म्हणाला, आचल माझ्यापासून काहीच लपवू नकोस. काल अक्षयने तुला ड्रग्ज का दिला होता? त्याचा प्रश्न ऐकून आचलचा चेहराच पांढरा पडला. तिला वाटलं आरुषीसोबत पण मी हेच केले होते. हे जर अंकितला माहिती झालं तर तो पण तिला सोडून देईल म्हणून ती खोटं बोलू लागली. पण अंकितला आता तिच्यावर जरा पण विश्वास नव्हता राहिला म्हणून तो जोरात ओरडला, खरं खरं सांग आचल, तुला मी काय विचारतोय? तुला काय वाटलं मी केले का हे सगळे? ऑफकोर्स तिने अक्षयचे माझ्याविषयी भडकवलं असेल. हीच गोष्ट आहे ना आचल, का अजून काही वेगळं आहे? अंकितने परत तिला विचारलं. अंकित तिला जवळ ओढत बोलला, आचल प्लीज टेल मी द ट्रूथ. अंकित, तुला माझ्यावर विश्वास नाही का? आचलनं इरिटेट होऊन त्याला लांब करत म्हणाली. पण अंकितला आत्ता राहवलं नाही गेलं आणि तो तिच्यावर हात उचलणार तेवढ्यात आचल घाबरून बोलली, हा मीच ते सगळं केलं होतं. मीच तिला दिला होता. आरुषीला मीच ड्रग्ज दिला होता. हो दिला. मी काय करणार? मी तुला माझ्यापासून लांब होताना नाही पाहू शकत, ती अंकितकडे पाहत म्हणाली. अंकित, हे सगळं मी आपल्या दोघांसाठी केलंय. अंकित चिडत म्हणाला, आचल अजून काय पाहिजे तुला? प्लीज बस कर आता. तिला सोड यार, ती तुझी बहीण आहे. अरे बहिणीच्या नात्याने तरी तिचा विषय सोड आचल. आचल रागात बोलली, तुला मला फक्त एवढं सांग का तू माझी हेल्प करणार आहेस का नाही? पहिलाच त्याच्यावर खूप कर्ज झाला होता म्हणून तिला आता शेवटचा चान्स फक्त अंकितच होता. आधीच म्हणून ती अंकितला बोलली का परत तोच रोल मिळवून देण्यासाठी तिची मदत करशील का म्हणून. जेवढे पैसे लागतील तेवढे तो भरेल का? पण अंकित याच्यावर काहीच नाही बोलला. तो बोलला का आचल, मला वाटतंय का आता तू सध्या तरी तुला आरामाची गरज आहे. तू घरी जाऊन आराम कर. आचल बोलली, तू माझ्या रोलसाठी पैसे नाही देणार राईट ना? अरे मी तर विसरलीस. तू जर मला पैसे दिले तर आरुषी नाराज होईल ना? तू जर माझी मदत केलीस तर अक्षय तुला पण टार्गेट करेल म्हणून तू घाबरला ना? बोल, तू घाबरतोस ना अक्षयला? काय म्हणायचं आहे तुला आचल? अंकित इरिटेट होत बोलला. काय चुकीचं बोलले मी? आचल पण रागात बोलली. आता तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे आचल. जेव्हा तुला समजल का तू ठीक आहेस तेव्हाच तू ये आणि माझ्याशी बोलायला. एवढं बोलून तो तिथून निघून गेला. आचलला अशी अपेक्षा नव्हती म्हणून तिने रागात पूर्ण ऑफिसची तोडफोड करून टाकली. जेव्हा थकली तेव्हा बोलली, आरुषी तुला काय वाटतंय? जे तू माझ्यासोबत केलेस त्याच्यानंतर मी तुला एवढं सहजपणे सोडेल का? जेवढे तू मला तडफवलंय ना तेवढंच तुला पण मी तडफवणार. जस्ट वेट अँड वॉच. एवढं बोलून
तिने मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला. इकडे खूप वेळ झाला तरी अक्षय घरी आला नव्हता. म्हणून तिला वाटलं का अक्षय राठोड मेन्शन तर नाही ने गेला. तिने कन्फर्म करण्यासाठी सानिकाला फोन केला. ती डायरेक्ट अक्षयबद्दल विचारू शकत नव्हती, सो हा फोन तिने हालचाल विचारायला केला. सानिका आरुषीसोबत बोलून एवढी खुश झाली का तिला बोलली, उद्या अक्षयसोबत घरी ये म्हणून सांगितलं. याच्यातच आरुषीला समजला का अक्षय तिकडे पण नाही गेला म्हणून, आणि तिने बोलून फोन ठेवून दिला. आरुषी फोन ठेवल्यावर थोडी हताश झाली. तिला समजतच नव्हतं का अक्षयचा सामना कसा करू म्हणून. पूजा जेव्हा तिला कालच्या सिच्युएशन बद्दल बोलली तर तिच्या मनात अक्षयविषयी अजूनच रिस्पेक्ट वाढली होती. पण प्रॉब्लेम हा होता का त्याच्यानंतर काय झालं ते नाही आरुषीला पण माहिती नव्हतं आणि किंवा पूजाला पण नव्हतं माहीत. तिच्या मनात होतं का जर कधी अक्षयने ड्रग्सचा असर कमी करण्यासाठी मेडिकेशनचा उपयोग केला असेल तर ती खुशीत त्याचा राग झेलायला पण तयार होती. पण त्याने स्वतःच आरुषीची हेल्प केली असेल तर. जेव्हा फर्स्ट टाईम त्यांच्यामध्ये असं काही झालं होतं तेव्हा अक्षय नशेत होता, म्हणून अक्षयला जास्त काहीच समजलं नव्हतं, काही आठवतही नव्हतं काय झालं होतं म्हणून. त्याच्यावर दोघे पण काहीच बोलले नव्हते त्याच्यानंतर. इनफॅक्ट आरुषी तर हे सगळं आता विसरायला पण लागली होती. पण ह्या वेळेस अक्षय तर पूर्ण सावध होता, तर मग तिला त्याच्यासमोर जाणं खूप कठीण वाटत होतं. तिला समजत नव्हतं का आत्ता काय करावं म्हणून. पण तेवढ्यात तिचा मोबाईल वाजू लागला. आणि तिचं लक्ष मोबाईलवर गेला तर आचलचा फोन येत होता. तिला सगळं समजलं का आचल का तिला फोन करते म्हणून. कारण जेव्हा तिने न्यूज चॅनेल लावला होता त्याच्यानंतर ती चॅनेल बदलून लागली, तसंच तिला आचलची पण न्यूज ऐकायला मिळाली का तिला त्या मूवीमधून बाहेर केलं म्हणून, काढून टाकलं म्हणून. तिला आता सगळं समजत होतं का हे कोणी केले असेल म्हणून, आणि का तिला पूर्णपणे माहिती होतं का हे सगळं अक्षयनेच केले असेल. आचल पण मूवीमधून बाहेर काढून टाकले आणि बन्सलला पण शिक्षा केली. एक एक तार जोडायला लागले होत्या. आरुषीला पण सगळं समजायला लागलं होतं. आचल नंतर सुमित्रा कॉल करू लागली. आरुषी खूप घाबरली का हे सगळं एक एक करून मला का फोन करताय. तिनं घाबरून फोन साईडला करून दिला. खूप कॉल केल्यानंतर आरुषीने फोन नाही उचलला म्हणून सुमित्राने रागात तिला एक मेसेज पाठवला. आरुषी, तू आत्ताच्या आत्ता मी जो ॲड्रेस देते तिथे ये, नाहीतर तुझ्या आईबाबांच्या ज्या पण काही आठवणी आहेत त्या सगळ्या मी जाळून फेकून देईल. हा मेसेज वाचून आरुषी दुःखी झाली, कारण आता आरुषीकडे तिच्या आईबाबांच्या आठवणींशिवाय दुसरं काहीच नव्हतं राहिलं. तिने लहानपणीपासून ते जोपर्यंत तिचे आईबाबा होते तोपर्यंत जे पण काही केलेले होते ते सगळं काही फोटोंच्या रूपात तिच्याकडे होतं. त्याच्यामुळे ती सहजासहजी असं नव्हती करू देणार. म्हणून सुमित्राने सांगितलेल्या ॲड्रेसवरती गेले. रोल पॉईंटला आरुषी गडबडीत दरवाजा उघडून आतमध्ये जाऊ लागली. तसंच तिला कोणीतरी धडकलं. आय एम सॉरी बोलत तिला पकडून पडण्यापासून वाचवलं. आरुषीने गडबडीत उत्तर दिला, इट्स ओके, माझं पण लक्ष नव्हतं. पण जेव्हा समोर तिने पाहिलं तर ती चकित झाली. डॉक्टर अश्विन, आपण इथे? आत्ता अश्विनची पण नजर तिच्यावर गेली. हे आरुषी, तू इथं काय करतेस? ते मी इथे कोणाला तरी भेटायला आली होती, आरुषीने उत्तर दिलं.
ओके ओके, अश्विन स्माईल देत बोलला. आरुषीचं पण मन खूप खुश होता का त्याला विचारावा का अक्षय आता कुठे आहे, पण तिला हे बरोबर वाटत नव्हतं. हा पाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.